अशी छान छोटी छोटी भेंडी आपल्याला भेटली आहे मस्त. तर ही आपण धुवून घेतली आहे. तिला छान पुसून घेऊया. मस्त भरली भेंडी करूया सुंदर. आपण आज भरली भेंडी करून घेणार आहोत. आता ही छान धुवून पुसून झाली आहे. आता आपण हिला चिरून घेऊया. हे बघा, मागचं नाकं काढून घ्यायचं. आणि उभय कापायचे भेंडी. अशी उभी कापायची. अशा उभ्या सर्व भेंड्या मी कापून घेणार आहोत. आता आपण ह्या भेंड्या आहे ना सगळ्या उभ्या कापून घेतल्या आहेत. हे बघा, याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे. आता आपण मसाला तयार करणार आहोत. त्यात सर्वप्रथम दाण्याचा कूट घेतला. दाणे म्हणजे शेंगदाण्याचा कूट 5 ते 6 चमचे घेतला मी. नंतर त्यात 1 चमचाभर जिरे पावडर घालणार आहोत. त्यात धणे पावडर घालणार आहोत. पाव चमचा हिंग घालणार आहोत. मीठ घालूया चवीनुसार. हळद घालूया पाव चमचा. तिखट घालूया अर्धा चमचा. गरम मसाला घातलाय अर्धा चमचा. थोडी आमचूर पावडर घातली आहे. आता हे छान रेडी झाला आपला मसाला. तर आपण याला मिक्स करून घेऊया. आपला हा मसाला अगदीच ड्राय आहे. तर आपण याच्यात थोडंसं तेल घालूया. छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स झाला आहे. सो आता आपण हा मसाला भेंडीत भरून घेऊया. हे बघा, छान भेंडीत भरून घ्यायचा. प्रेस करायची भेंडी छानपैकी, म्हणजे मसाला छान दाबून भरला जातो.
अशाच आपण सर्व भेंडी भरून घेणार आहोत। तर आपण छान सगळ्या भेंड्या भरून घेतल्या आहेत मसाल्याच्या। आपण कढई ठेवली तापायला, त्यात 1 चमचा 1 पळी तेल घालूया। तेल छान तापलंय, थोडी मोहरी घालूया। मोहरी छान झाली, आता आपण एक भेंडी चोळूया तेलात। तेलात भेंडी सोडली की छान ते हलवून घ्यायची, म्हणजे सर्व भेंडीला तेल लागेल। आता यावर झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिट। आता 2 मिनिटं झाली आहे, आपण झाकण उघडूया। फ्राय करून घ्यायची भेंडी। या भेंडीला थोडा पाण्याचा भुक्का मारायचा आहे। भुक्का मारल्यानंतर 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिट आपला झाला आहे, आपण झाकून घेऊन बघूया। भेंडी छान रेडी आपली। बघा, अशी भेंडी तुम्ही मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता। खूप सुंदर लागते, टेस्टी आणि क्रंची। तुम्ही पण नक्की अशी भरली मसाला भेंडी करूनच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।